तर हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा विजूभाई ब्लॉगर. तर आज जात आहे आम्ही डहाणू मॉलमध्ये. पार्टनर पण येऊन गेलेला आहे, तर जाऊया आपण तिकडे. थोड्या टायमाने पोहोचले आपण मॉलकडे. मी पण फटाफट चष्मा घातला, कारण की हिरोसारखा दिसेल तर आतमध्ये सगळे मलाच बघतील. आतमध्ये एंटर करताच सगळ्यांना माहिती पडून गेले की सस्ता ब्लॉगर आला आहे, बघून फायदा नाही. लगेच बघितलं मी टॉवेल, नंतर माहिती पडलं मी तर आंघोळच करत नाही, घेऊन काय करू. मित्रांनो, बिस्किट तर 101 आहे तिकडे. मला तर सगळीच आवडली, पण प्राईस बघितलं तर एक पण नाही आवडायला लागली. का माहिती का, तर भाजीपाला वगैरे पण आहे, फल पण आहेत. जरा लांबून मला टोमॅटोसारखं काय दिसलं, पण ते काय होतं काय माहिती. हातात घेऊन बघितलं तर पूर्ण कडक कडक आहे तरी काय. लगेच ठेवून दिलं, जाऊ दे, आपलं काम नाही मिळेल इकडे. अंजीरची प्राईस बघून तर असं वाटलं की माझ्या अकाउंटच खाली होईल. तेवढ्यात दिसली मला लिफ्ट. विचार केला जाऊया वरती म्हणजे मॉलच्या 2nd फ्लोअरवरती. वरती येताच मला दिसले शूज. लांबून तर मित्रांनो खूप चांगले दिसत होते, जवळून बघितलं तर एकदम भंकस. लगेच मारली तिकडनं कल्टी मारताच मी पोहोचला परफ्यूमवाल्याकडे. मस्त 1-2 परफ्यूमचे सुगंध घेतले, मस्त वाटले मला. तर मी लगेच विचारले याची प्राईस किती आहे. तो बोलला जास्त नाही, फक्त 800 रुपये. प्राईस ऐकतात त्याला मी बोलला मी थोडा फिरून येतो, नंतर घेतो. परत गेलाच नाही. भांडी बघितली तर विचार केला मला धुवायला पडतील, घेऊन फायदा नाही. लगेच गेले टी शर्ट बघायला. टी शर्ट बघितलं तर 2-3 आवडले होते, पण विचार केला नेक्स्ट टाईम पक्का घेऊ. शर्ट वगैरे, बॅगी पॅन्ट पण मस्त होते, जीन्स पॅन्ट पण खूप चांगले होते. मग बघूया नेक्स्ट टाईम. मी पण लगेच आरशामध्ये बघून ना थोडं केस सेट करायला लागला, म्हणजे कोणी असेल तर सेट होऊन जाईल. मग विचार केला मी काहीतरी घ्यायला आला होता. नंतर आठवण आलं मला घ्यायचे होते मखाने. ते पण भेटले, बघू शकता तुम्ही. आता आपण जाऊया फटाफट, बिल बनवूया. बघू शकता तुम्ही, नंबर वगैरे मागितले त्याने, का तर काय माहिती. पे पण झाले. त्यांनी फटाफट बिल दिला, एक वस्तू एक, आणि तुम्ही बघू शकता किती मोठं ते बिल दिलं. ते पण चेक झालं. आता निघूया बाहेर, कारण आपल्याला एक बीचचा पण ब्लॉग बनवायचा आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.